विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला पी-आय-सी-टी सी-एस घ्यायचं किंवा सी-ओ-ई-पी कॉलेजमध्ये ए-आय-एम-एल, ई-एन-टी-सी मिळत असेल तर घ्यायचं. दोन्ही कॉलेजची व्यवस्थित आपण कंपॅरिझन करणार आहे. तर नो डाउट दोन्ही कॉलेज खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, की किंवा आपण म्हणू शकतो एक ड्रीम कॉलेज आहेत. दोन्ही कॉलेज पुण्यामध्ये आहेत. फी स्ट्रक्चरमध्ये म्हणावा असा तेवढा फरक नाहीये. लोकेशनमध्ये काही जास्त फरक नाही. दोन्हीही मेन सिटीमध्येच आहेत. त्याच्यानंतर खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी दोन्ही कॉलेजेसच्या आहेत. पण बऱ्याचशा मित्रांचं कन्फ्युजन असतं, की सी-ओ-ई-पी, सी-एस नाही मिळत. मग त्याच्यानंतरनं काय सी-ओ-ई-पीसाठी प्रयत्न करावा. मग सी-ओ-ई-पीमध्ये ए-आय-एम-एल पण ब्रांच आहे. सी-ओ-ई-पीमध्ये ई-एन-टी-सी पण ब्रांच आहे. या ब्रांचेसकडे जाऊ, की दुसऱ्या कॉलेजेस म्हणजे सी-ओ-ई-पीच्या नंतर ऑब्व्हियसली पुण्यामध्ये बघाल तर तुम्ही पी-आय-सी-टीच येतंय, की पी-आय-सी-टीच्या सी-एसकडे जाऊ. या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला गाईड करणार आहे. त्याचबरोबर आता इथं एक्झाम्पल म्हणून आपण सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी घेतलंय. त्याच व्यतिरिक्त आणखीन दुसरे कॉलेजेस असतील. ओके. आता जर पाहिलं आपण डी-वाय पाटील अकुर्डी. डी-वाय पाटील अकुर्डीच्या नंतर आपल्याकडे कोणता ऑप्शन येतो किंवा त्याच्या सिमिलर कोणते ऑप्शन येतात? जे-एस-पी-एम ताथवडे ऑप्शन येतो, डी-वाय पाटील पिंपरी ऑप्शन येतो, ए-आय-एस-एस-एम-एस ऑप्शन येतो. बरोबर आहे. मग त्यासारख्या कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने आपण ब्रांचची कंपॅरिझन करूयात. म्हणजे काय डी-वाय पाटील अकुर्डीमध्ये आपल्याला समजा सी-एस नसेल भेटत, तर मग काय करायचं? डी-वाय पाटील अकुर्डीमध्ये आय-टी घ्यायचं, की जे-एस-पी-एम ताथवडेमध्ये सी-एस घ्यायचं, ए-आय-एस-एस-एम-एस मध्ये सी-एस घ्यायचं किंवा पिंपरी चिंचवडचं रावेतचं कॅम्पस आहे, मेन कॅम्पस आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक परफेक्ट लिस्ट कशी बनवायची, ब्रांचला कसं कॉम्प्रोमाईज करायचं, हे तुम्हाला मी सांगणार आहे किंवा ब्रांचला कॉम्प्रोमाईज म्हणण्यापेक्षा कॉलेजला थोडंसं आपण एक कशा पद्धतीने म्हणजे लिस्ट कशी बनवायची आहे. ओके. 2-3 कॉलेजचं मिक्सअप कसं करायचंय, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथं आपण एक्झाम्पल घेतलंय सी-ओ-ई-पी आणि पी-आय-सी-टीचं बरोबर. मग त्याच्यानुसार आपण कंपॅरिझन करूयात. आता इथं पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्लेसमेंट. आपण इंजिनिअरिंग कशासाठी करतोय बेसिकली? प्लेसमेंट मिळवण्यासाठी. 90% मुलं ही प्लेसमेंट मिळवण्यासाठी इंजिनिअरिंग करतायत आणि ऑब्व्हियसली जी मुलं सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टीसाठी येतायत, तर त्यांचं पहिलं टार्गेट असतं की एक चांगल्यातली चांगली प्लेसमेंट आपल्याला मिळावी. मग ती प्लेसमेंट सी-ओ-ई-पी मधनं असो किंवा पी-आय-सी-टी मधनं असो. प्लेसमेंट शेवटी प्लेसमेंट असते. मग जर आपण पी-आय-सी-टीचा प्लेसमेंट रेकॉर्ड पाहिला, तर पहा 2024-25 चा हा रेकॉर्ड आहे. अजून काही 25-26 चा अपडेट झालेला नाहीये. पण याच प्लेसमेंट अजून इनगोइंग आहेत. म्हणजे आता हे माझ्या बॅचचं रेकॉर्ड आहे. बरोबर. अजून पण आमच्या WhatsApp ग्रुपवरती मेसेज येतायत, कंपनीचे मेसेजेस येतायत. बरोबर आहे. म्हणजे ज्या काही कंपनी पी-आय-सी-टीला अप्रोच करतायत किंवा काही समजा रिक्त जागा वगैरे असतील तर त्यासाठी अप्रोच करतायत. तर ते मेसेज सुद्धा अजून आम्हाला येतायत. म्हणजे आमची प्लेसमेंट ड्राईव्ह सुद्धा अजून सुरू आहे. बरोबर. मग हे पी-आय-सी-टीची खासियत आहे. याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो पी-आय-सी-टी बेटर आहे. तुम्ही लास्ट इयरचं जर आपण पाहिलं, ओके 93.15 प्लेसमेंट रेकॉर्ड 2023-24. त्याच्यानंतरनं 22-23 चा पाहिला 93.64. त्यानंतर 2021-22 चा पाहिला तर 91.91. त्यानंतर 20-21 चा 91.80 म्हणजे बेस्ट प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. इव्हन सी-ओ-ई-पी पेक्षा चांगला प्लेसमेंट रेकॉर्ड आहे पी-आय-सी-टीचा. हे कशामुळे म्हणतोय तर तुम्ही इथं पाहू शकता. नो डाउट सी-ओ-ई-पी, सी-एस दी बेस्ट आहे. सी-ओ-ई-पी, सी-एस इथं जर आपण प्लेसमेंट रेकॉर्ड पाहिलं कॉम्प्युटर ओके 91.82 ऑब्व्हियसली थोडंसं पी-आय-सी-टी पेक्षा कमी आहे, पण काही अडचण नाहीये. पण ज्यावेळेस आपण ई-एन-टी-सी कडे येतो, तर 82 त्याच्यानंतरनं मेकॅनिकल वगैरे आता इथं ए-आय-एम-एलची सी-ओ-ई-पी मधनं अजून बॅच पास आउट झाली नाही. नवीन ब्रांच आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आता हे रेकॉर्ड पाहूया आपण 2025-26 सी-ओ-ई-पीच्या वेबसाईटवरनं घेतलंय आपण. सी-एस-सी जर पाहिलं आपण तर 90.81 आणि त्याच्यानंतर ई-एन-टी-सी साठी जर आपण पाहिलं तर 70.93. हा विचार आपल्याला कुठेतरी करणं गरजेचं आहे, की त्या जागेवर आपल्याला जर सी-ओ-ई-पी मध्ये सी-एस मिळत नसेल, तर आपला पुढचा प्लॅन काय असतो? बहुतांश मुलांचा, की सी-ओ-ई-पी सारखं कॉलेज घेणं. मग मुलं त्यासाठी ब्रांच कुठल्याही लेव्हलला कॉम्प्रोमाईज करतात. इव्हन इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी घेणारी मुलं सुद्धा मी पाहिली आहेत. बरोबर. पण आपण विसरून जातो ना, की आपला फोकस काय आहे? आपला फोकस आहे प्लेसमेंट मिळवणं. मग सी-ओ-ई-पी मधनंच का? किंवा सी-ओ-ई-पीच का? नो डाउट सी-एस बेस्ट आहे. सी-ओ-ई-पी, सी-एस बेस्ट आहे. पण सी-ओ-ई-पी, सी-एसचे आपल्याला जर नसेल मिळत, थोडंसं खाली जर यायचं असेल, पी-आय-सी-टी, सी-एस हा ऑप्शन तुमच्यासाठी दी बेस्ट आहे, दी बेस्ट आहे. बरं, त्याच्यानंतर बरेचसे जण म्हणतील आता सी-ओ-ई-पी नाही मिळत आहे, मग व्ही-जे-टी-आयकडे येतो. हो, या की व्ही-जे-टी-आयकडे. काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. आपण एका स्टुडंटची लिस्ट बनवूया. मग त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. लिस्टमध्ये सगळ्यात पहिले मी टाकलं सी-ओ-ई-पी, सी-एस नो डाउट टाकायचं काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही कोणत्या सी-ओ-ई-पी, सी-एसच्या विद्यार्थ्याला जरी जाऊन विचारलं, की सी-ओ-ई-पी, सी-एस व्हर्सेस पी-आय-सी-टी, सी-एस, तर तो ऑब्व्हियसली तुम्हाला सांगणार पी-आय-सी-टी, सी-एस बिकॉज ऑफ प्लेसमेंट. सी-ओ-ई-पी, सी-एसचा प्लेसमेंट रेकॉर्ड खूप चांगलं आहे. पण त्याच लेव्हलचं प्लेसमेंट रेकॉर्ड किंवा त्याच्यापेक्षा स्लाइटली बेटर प्लेसमेंट रेकॉर्ड हे पी-आय-सी-टी, सी-एसचं आहे.
मग त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे. हां, ठीक आहे. कॉलेज बाकीच्या जर गोष्टी कंपेअर केल्या, कॅम्पस असेल, कॅम्पस फॅसिलिटी असतील, तर नो डाउट सी त्याच्यात चांगलं आहे. बरं, सी-ओ-ई-पी-सी-एस बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपले पण ऑप्शन काय काय ओपन होतात. मग काही स्टुडंट असतात ते काय करतात सी-ओ-ई-पी-सी-एस मग सी-एस जागेवर ए-आय-एम-एल पण टाकणार. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मेकॅनिकल पण दिसेल तुम्हाला, इथं इन्स्ट्रू पण दिसेल. पण हा पूर्णतः चुकीचा ऑप्शन फॉर्म आहे. आपल्याला असं करायचं नाहीये. एका स्पेसिफिक कॉलेजला का टार्गेट करताय तुम्ही? नो डाउट त्यांचं सी-एस बेटर आहे, पण बाकीच्या ब्रांचेसकडे पण बघणं गरजेचं आहे आपल्याला. मग याच्या जागेवर आता मुंबईकडले जी स्टुडंट आहेत, ऑब्व्हियसली मुंबईकडले स्टुडंट म्हणलं ते सी-ओ-ई-पी-सी-एस टाकणार नाही. ते व्ही-जी-टी-आय-सी-एस टाकतील. आणि त्याचा विषय थोडासा आपण लांब ठेवूया. पण असा एखादा स्टुडंट आहे, बाकीकडनं आहे. समजा सातारा, सांगली, कोल्हापूरकडनं आहे किंवा संभाजीनगर, अहिल्यानगर इकडनं आहे किंवा बीड साईडनं आहे किंवा जर आपण पाहिलं तर नांदेड, धाराशिव वगैरे त्या साईडनं आहे. मग त्या स्टुडंटचं काय असतं, त्याला काय बेटर पडणार? पुणे बेटर पडणार की मुंबई? पण मी ऑब्व्हियसली तुम्हाला सांगतो, पुणे हे त्याला नेहमी बेटर पडणार आहे सगळ्या गोष्टीत. मुंबई राहण्याचा खर्च जास्त येतो. अलीकडल्या मुलांना मुंबई सूट होत नाही, मुंबईचं हवामान. पुणे हे सगळ्यांना जरी आपण पाहिलं तर एक चांगलं लोकेशन पडतं. त्यामुळे पुण्यासाठी आपण ट्राय करायचं व्ही-जे-टी-आय थोडंसं इथं दूर ठेवूया आपण किंवा एस-पी-आय-टी थोडंसं दूर ठेवूया. ज्यावेळेस सी-ओ-ई-पी-सी-एस आपण घेतो, तर त्यावेळेस दुसरा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे ऑब्व्हियसली तो म्हणजे आहे पी-आय-सी-टी-सी-एस. इथं सी-ओ-ई-पी, ए-आय-एम-एल आपण थोडंसं बाजूला ठेवलंय. तिसरा ऑप्शन कुठला घ्यायचा आहे तुम्हाला? तिसरा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे पी-आय-सी-टीचं पी-आय-सी-टीचं आय-टी. आता हे का म्हणतोय मी? कारण सी-एस आणि आय-टी बेस्ट प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. मी असं म्हणत नाही पी-आय-सी-टीचं लगेच ई-एन-टी-सी घ्यायचं नाही. मग त्याच्यानंतरचा आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे. ते म्हणजे काय? तर सी-ओ-ई-पीचं ए-आय-एम-एल. सध्या आपण फक्त हे पुण्याचे कॉलेजेस कंपेअर करतोय. जर इथं व्ही-जे-टी-आय, एस-पी-आय-टी जर आपल्याला मिक्स करायचं असेल, तर तेही आपण करू शकतोय. व्ही-जे-टी-आय, सी-एस या ठिकाणी येणार. त्याच्यानंतर एस-पी-आय-टीचं सी-एस, पी-आय-सी-टी, सी-एसच्या लेव्हलनीच आहे, त्या ठिकाणी ते येणार. त्याच्यानंतर आपण ए-आय-एम-एल झाल्यावर मग दुसऱ्या गोष्टींचा विचार करू शकतो. मग आपल्याकडे पुढे ऑप्शन काय ओपन होतात? जर मुलगी असेल तर कमिन्सचं सी-एस हा ऑप्शन ओपन होतोय. मुलगा असेल तर त्याच्या पुढे मग सी-ओ-ई-पीचं ई-एन-टी-सी हा ऑप्शन ओपन होतोय. पण ई-एन-टी-सीला कम्पॅरेटिव्हली कमी प्लेसमेंट आहे. त्याच्यामुळे ई-एन-टी-सीकडे सहजा थोडं तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल. कमी प्लेसमेंट आहे. आपल्याला प्लेसमेंट महत्वाची आहे ना की कॉलेजचा टॅग महत्वाचा आहे. कॉलेज हे आपल्या आयुष्यात फक्त 4 वर्ष असतं. त्याच्यानंतर त्या कॉलेजचा आपल्याला काडी मात्र यूज नसतो. फक्त दुसऱ्याला सांगायचं सोडून याच्या व्यतिरिक्त त्या कॉलेजचा यूज नाही राहत. आता समजा मला प्लेसमेंट आता मिळवायची झाली तर ठीक आहे. मला सध्या पी-आय-सी-टी थ्रू मिळेल कारण पी-आय-सी-टी सध्या पण त्या ग्रुपवर आम्हाला प्रोव्हाईड करतंय प्लेसमेंट. पण एवढ्या बेटर कंपनी सध्या येत नाहीयेत. सध्या कंपनी कोणत्या येतात? एक साध्या 3, 4, 5, 6 लाख पर्यंत कंपनी येतायत. ते पण कधी त्याला खूप दिवस लागतोय. पण ज्यावेळेस अजून 1 वर्ष जाईल त्यावेळेस मला पी-आय-सी-टीचा काही एक उपयोग नसणार आहे. बरोबर? मग त्याच पद्धतीने तुमचं आहे. कॉलेजचा ट्रॅक फक्त तुम्ही जोपर्यंत कॉलेजमध्ये आहे तोपर्यंतच तुम्हाला यूज करता येतोय. बाकी आयुष्यभर तुम्हाला कोणत्या गोष्टीत काम करायचं ती म्हणजे तुमची असणारी ब्रांच. त्यावरूनच तुमचं प्लेसमेंट असेल, त्यावरूनच तुमचं पॅकेज असेल, त्यावरच तुमची वर्क लाईफस्टाईल असेल. ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करतात. त्याच्यामुळे फक्त सी-ओ-ई-पी करण्याच्या मागे पडू नका. सी-ओ-ई-पी मधली कुठलीही ब्रांच तुम्ही घेऊ नका. सी-ओ-ई-पी मध्ये 2-3 वर्षापूर्वी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन ब्रांच होती. का बंद केली सी-ओ-ई-पीने? केली बंद म्हणजे याचाच अर्थ ब्रांच खूप डिपेंड करते. बरोबर. तुम्ही सी-ओ-ई-पीच्या टॅग खाली जर सिव्हिल घेत असाल, तुम्हाला इंटरेस्ट नसेल सिव्हिलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट नसेल, फक्त कॉलेजच्या नावाखाली घेत असाल, तर हे आत्ताच थांबवा. कारण सी-ओ-ई-पी पेक्षाही बेटर ऑप्शन किंवा सी-ओ-ई-पीच्या सिमिलर ऑप्शन आपल्याकडे आहेत. त्या ऑप्शनकडे एकदा पहा आणि मी पर्सनली पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे 2025 बॅच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. मी तुम्हाला ऑल्वेज रिकमेंड करेल पी-आय-सी-टी इज बेस्ट. का बेस्ट आहे पी-आय-सी-टी? पहिली गोष्ट प्लेसमेंट, दुसरी गोष्ट पी-आय-सी-टीचं असणारं कल्चर, अभ्यासाचं कल्चर. की तुम्ही कुणालाही विचारा ज्यांना कॉलेज थोडं माहिती आहे. बरेच जण काय म्हणणार की पी-आय-सी-टी एक शाळा आहे. पण आपल्याला तेच पाहिजे ना. आपल्याला 4 वर्ष एन्जॉय नकोय. आपल्याला प्लेसमेंट मिळवायची. मग आपल्याला तेच एन्व्हायर्नमेंट पाहिजे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी कंपेअर केल्या तर बेस्ट आहेत पी-आय-सी-टीच्या. हॉस्टेल वगैरे जर कंपेअर केलं तर सी-ओ-ई-पीच्या कंपॅरिझनमध्ये पी-आय-सी-टीचं हॉस्टेल चांगलं आहे. मी पर्सनली दोन्ही कॉलेजचं हॉस्टेल पाहिलंय. त्याचबरोबर कॅम्पस जर म्हणाल तर पी-आय-सी-टीचा कॅम्पस छोटासा आहे. पण छोटा आहे, पण खूप चांगला कॅम्पस आहे. सी-ओ-ई-पीचं ऑब्व्हियसली कॅम्पसच्या बाबतीत सी-ओ-ई-पी हे विन होतंय. माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला कळलंच असेल. सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी मी फक्त इथं एक्झाम्पल घेतलेत. हाच सिनारिओ बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा ॲप्लिकेबल आहे. बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा ॲप्लिकेबल आहे. एकच कॉलेज पकडायचं आणि त्याच्यानंतर कुठलीही ब्रांच त्याच्यात टाकून द्यायची. ऑप्शन फॉर्मची ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय ब्रांच वाईज कॉलेज हे आपल्याला कॉम्प्रोमाईज करावं लागत असतं. ब्रांच वाईज कॉलेज कॉम्प्रोमाईज करायचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाईड करतोय. पर्सनल काउन्सिलिंगचे मी तर तुम्हाला नंबर प्रोव्हाईड केलेत. एनी टाईम इन्क्वायरी करा आणि पर्सनल काउन्सिलिंगची तुमची सीट बुक करा. कारण खूप लिमिटेड सीट आपण याच्यामध्ये ठेवल्यात. खूप लिमिटेड सीट आपण याच्यामध्ये ठेवल्यात.
प्रीमियम बॅचच्या. त्याच्यामुळं सुद्धा नक्की एन्क्वायरी करा. त्याचबरोबर आपल्याशी जॉइन करा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण असू दे, आपण त्यासाठी समर्थ आहोत. आपल्या स्टुडंटला आपण दी बेस्ट फॅसिलिटीज सगळ्या प्रोव्हाईड करतोय. तुम्हालाही हव्या असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला जॉइन व्हा. ऑल द बेस्ट.